नाशिकमध्ये भरवण्यात आलं होतं. यात ओबीसी साहित्यावर अनेक अंगांनी चर्चा झाली. थोडक्यात परिघावरच्या लेखकांचं दलित साहित्य आजही मराठी वाङ्मय विश्वातल्या आत्मकेंद्रित साचलेपणाला हादरे देत स्वतःची वाट शोधतंय. यात मुख्य प्रवाहातलं मराठी साहित्य नेमकं कुठे आहे? याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी ओबीसी साहित्य संमेलनात सहभागी झालेले लेखक प्रदीप ढोबळे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. प्रदीपजी नमस्कार. 9:30च्या बातम्यात आपलं मनपूर्वक स्वागत. आज नाशिकमध्ये ओबीसी साहित्य संमेलन संपन्न झालं. आपण त्यात एक वक्ते होतात, एक लेखक म्हणून आपण त्यात भाग घेतला. पण मुळातच मराठी साहित्याचा जर विचार केला तर त्यात ओबीसी साहित्य असं वेगळा सवतास उभा करण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं का? ओबीसी साहित्य संमेलन जे नाशिकमध्ये झालं हे दुसरं संमेलन होतं. याआधी एक संमेलन पुण्याला झालं होतं आणि त्याची गरज यासाठी भासायला लागली की काही दिवसाआधी आणि आत्ताच आपण जसं सांगितलं की दलित साहित्याबद्दल, तर दलित साहित्य जेव्हापासून लिहिण्यात यायला लागलं तेव्हा त्या वेळेपासून दलितांमधली अस्मिता जागृत झाली. दलितांना असं वाटायला लागलं की त्यांचं सुद्धा एक वेगळं अस्तित्व आहे, ते अस्तित्व समाजासमोर आलं पाहिजे. बरोबर. पण आपण जर का या देशातल्या वेगवेगळ्या गटसमूहांना बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की जे गावाकुसाबाहेर राहायचे आधी त्यांना आपण दलित म्हणतो, जे रानावनात राहायचे त्यांना आपण आदिवासी म्हणतो. बरोबर. तर तसं आदिवासी साहित्य संमेलनही होतात, दलित साहित्य संमेलनही होतात. आणि जे गावात राहायचे त्यांना आपण ओबीसी, शेतकरी आणि कामगार हे त्यातले प्रमुख घटक आहेत. तर यात हे ओबीसी, तर यांचे जे शेतकऱ्यांचे आणि जे कामगारांचे जे प्रश्न आहेत बरोबर ते साहित्यातून व्यक्त झाले पाहिजे. बरोबर. हा त्यामागचा मानस होता. आणि म्हणूनच ज्या आमदार सुधाकर गणगणे, प्राध्यापक श्रावण देवरे आणि अन्य त्यांच्या सहकार्यांनी मिळून हे 2 दिवसाचं अतिशय सुंदर असं ओबीसी साहित्य संमेलन नाशिक इथे घडवून आणलं. आणि त्यानिमित्ताने ओबीसी वर्गामध्ये, ओबीसी वर्ग म्हणजे तेली, माई, कुणबी, आगरी, भंडारी या वर्गामध्ये सुद्धा काही लेखक आहेत का, त्या लेखकांनी समोर यावं. आणि सरकारने सुद्धा जर का असे काय होतं की गावखेड्यामध्ये असणारे जे लेखक असतात बऱ्याचदा त्यांच्याशी इन्फ्रास्ट्रक्चर नसतं. बरोबर. बऱ्याचदा त्यांनी लिहिलेलं लिखाण प्रसिद्ध होत नाही. बरोबर. तर या संदर्भामध्ये सुद्धा ते लिखाण सरकारनी समोर येऊन प्रसिद्ध करावं अशासारखे काही अतिशय महत्वाचे ठराव नक्कीच झाले असतील. मुळात प्रदीपजी एकंदरीत दलित साहित्याचा जर विचार केला तर नक्कीच ते मनाला भिडणारं असतं लिखाण किंवा ते अनुभवदाहक असतात. पण जर आपण आढावा घेतला तर जे लेखक आहे, बलूत लिहिणारे दया पवार म्हणा किंवा असे जे लेखक आहे ते एक एक अजरामर साहित्यकृती त्यांच्या हातून निर्माण झाली, ते अनुभव सर्व वाचकांपर्यंत पोहोचले. पण त्यानंतर अशा प्रकारची साहित्याची परंपरा अशी खूप जोमाने वाढली असं दिसत नाही. त्याला काय कारण असावं? आपण जे म्हणता की उपरा किंवा उचल्या, चोरटा हे जे दलित समाजातील लेखकांनी जे लेखन केलं त्यामुळे दलितांमध्ये असणाऱ्या सुद्धा ज्या वेगवेगळ्या जाती आहेत त्यांचे वेगवेगळे जाती निगडीत जे व्यवसाय होते त्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये त्यांचं जे होणारं शोषण किंवा त्यांचं राहणीमान, एकीकडे आपण शहरीकरण पण आलं, शहरीकरण येऊन सुद्धा त्यांची जी लोंढी शहरात यायला लागली ते सुद्धा आज तिथेच शहरामधले स्लम्स म्हणून किंवा झोपडपट्ट्या म्हणून राहत आहेत. म्हणजे फक्त खेड्यातलं दृश्य फक्त शहरात दिसायला लागलं पण त्यांची स्थिती तशीच राहिली. त्यातून हे दलित साहित्य समोर आलं. आणि खास ओबीसी साहित्याबद्दल जर का बोलायचं झालं तर आज आपण बघतो की विदर्भामध्ये कित्येक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आणि जर का सशक्त ओबीसी साहित्यिक जर का आज या देशामध्ये असते तर कुठली एखादी आत्महत्या एखादा व्यक्ती करतो त्यामागे एक 5-6-10 वर्षाची पार्श्वभूमी असते. तर ह्या अचानकच शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नाही, ह्याच्या मागे एक 5-6 वर्षाची पार्श्वभूमी आहे. आणि ही पार्श्वभूमी एक साहित्यिक लवकर समजू शकतो कारण साहित्यिक अतिशय तीव्र अशा जाणीवेतून आणि वेदनेतून फार प्रभावीपणे तो सादर करू शकतो. त्यांनी जर का हे साहित्य निर्माण केलं असतं आणि ते मांडलं असतं तर मला असं वाटतं निश्चित भारत सरकारला आणि महाराष्ट्र सरकारला त्या वेदना त्या साहित्यातून स्पष्ट दिसल्या असत्या. आणि आज जे सुरू आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी करा किंवा ज्या योजना राबण्याच्या त्या योजना आज 5-6 वर्ष आधीपासून राबल्या असत्या. आणि भारत हा कृषीप्रधान देश आहे. बरोबर. कृषीप्रधान देश असल्यामुळे या देशातलं जवळजवळ 70%
लोकसंख्या ही गावखेड्यामध्ये राहते. तर या 70% लोकांनी आपलं स्वतःचं एक साहित्य निर्माण करायला पाहिजे. जसं दलित साहित्यातून त्यांची अस्मिता समोर आली तसं ओबीसी वर्गाची सुद्धा एक अस्मिता समोर येईल. त्यांना सुद्धा आपले हक्क आपले अधिकार समजायला नक्कीच. ही त्यामध्ये एक फार मोठं समाज प्रबोधनाचं कार्य साहित्य निर्मितीतनं होऊ शकेल असं नक्कीच वाटतं. मी मगाशी म्हटलं जसं की नक्कीच अंतर्मुख करणारं साहित्य असतं, पण मुळात वेगळं आणि दाहक अनुभव यातनं सकस साहित्यकृती निर्माण होतात. पण काळाच्या प्रवाहावर हे साहित्य कितपत पुढे जाईल असं आपल्याला वाटतं की हे या आधारावर हे साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण एक लेखकात म्हणून काय केलं पाहिजे असं वाटतं? नाही, साहित्य जे प्रभावी असतं त्याला वाचक भेटतो आणि त्यानंतर ते जे साहित्य आहे, आता दलित साहित्यामधली बरीचशी पुस्तकं ही जवळजवळ 12-13 इंग्रजी भाषेमध्ये फ्रेंच भाषेमध्ये सुद्धा ट्रान्सलेट झालेली आहे आणि त्याला जागतिक वाचक सुद्धा मिळालेला आहे. तर त्यामुळे ही जे साहित्य समोर येणार याला निश्चित एक वाचक वर्ग मिळणार आणि हा जेव्हा एखादा ओबीसी साहित्यिक एखादं लिखाण करेल तेव्हा हा माझा प्रश्न आहे, माझ्या जवळचा प्रश्न आहे असं त्या माणसाला वाटायला लागेल. आणि त्या जेव्हा आणि एक काय होतं की साधारणतः लोक फक्त वैचारिक लेखन करतात. आज ओबीसीची जी स्थिती आहे ते फक्त वैचारिक लेखन करतात. मी सुद्धा माझं आरक्षणाची पोटदुखी हे पुस्तक लिहिलं आहे. तर आरक्षणाच्या संदर्भामध्ये ओबीसीमध्ये फार मोठा संभ्रम होता. आता आपण बघितलं की जेव्हा 1990ला मंडल आयोग लागला आणि त्याचा जो एक मोर्चा निघाला होता त्या मोर्चाचं नेतृत्व रामदास आठवलेजींनी केलं होतं. तर आणि वृत्तपत्रांनी असं छापलंच नाही की ते ओबीसींना आरक्षण आहे म्हणून. तर त्यावेळेस लोकांना असं वाटलं की हे आरक्षण दलितांसाठी आहे. पण सशक्त ओबीसी जर का लेखन त्या काळात झालं असतं तर ओबीसींची अशी दिशाभूल झाली नसती. आणि म्हणून मला असं वाटतं की आज ओबीसी वर्गाने त्यांचं आणि त्यांचे मुख्य प्रश्न म्हणजे तो शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, तसे प्रश्न समोर घेणारे बरेच पक्ष आहेत. पण त्या गर्भातून ते प्रश्न आले पाहिजे जिथे तो राहतो. आणि म्हणून या साहित्याची आज नितांत गरज आहे. आणि त्या जाणीवेतून आज आम्ही आवाहन केलं की ज्यांच्यापाशी लिखाण केलेलं असेल पण लिखाण करून ते पब्लिश करू शकत नसतील. काल मुख्यमंत्र्यांना आवाहन करण्यात आलं की त्यांनी ते लिखाण पब्लिश करावं, त्यासाठी एक स्वतंत्र महामंडळ स्थापन करावं आणि त्याद्वारे हे सर्व लोकांसमोर आलं पाहिजे. आज नाशिकला अधिवेशन झालं, हे दुसऱ्या प्रकारचं होतं, पहिलं पुण्यात झालं आपण असं म्हणालात. यावेळी कुठले विचार प्रवाह नवीन लेखकांकडून आपल्याला तिथे पाहायला मिळावे की अशा कुठल्या प्रकारचे ठराव काही आपण केलेत का त्याचे? ओबीसी साहित्य म्हणजे आपल्या देशामध्ये एक ब्राह्मण साहित्य आणि अब्राह्मणी साहित्य जर का आपण काढलं आणि अब्राह्मणी साहित्यातून आपण आदिवासी आणि दलित साहित्य सबट्रॅक्ट केलं तर जे उरतं ते ओबीसी साहित्य. बरोबर. आणि मग हे ओबीसी साहित्य म्हणजे कसं आपल्याला लक्षात येणार की जे ग्रामीण साहित्य आहे ते ओबीसी साहित्य, वारकरी संतांचं साहित्य हे ओबीसी साहित्य, गाडगे महाराज, गाडगे बाबा प्रबोधन करायचे पण त्यांची जी भाषणं आहेत ती आज लिटरेचरच्या स्वरूपात येत आहेत पण ते स्वतः लिखाण करू शकत. आपण बघतो तुकडोजी महाराज यांनी अतिशय चांगला ग्रंथ लिहिला ग्रामगीता. तो ग्रामगीता आज त्यामध्ये सर्व भारतातल्या ग्रामीण लोकांच्या प्रश्नांची उत्तर आहेत. पण हे साहित्य जोपर्यंत म्हणजे ती उपलब्ध आहेत पण व्यवस्थेमध्ये त्याला योग्य तसा एक विचार म्हणून घेण्यात येत नाही. तर आज जर का अशाच प्रकारची संमेलन आम्ही घेतली तर आम्ही निश्चित व्यवस्थेला सांगू शकू की हा आमचा आवाज आहे, हा आवाज आपण समजून घ्या. आणि साहित्याच्या माध्यमातून जेव्हा असा आवाज येतो आणि जेव्हा हे परिवर्तन होत असतं तर हे परिवर्तन अतिशय अहिंसक आणि समाजाला एक सिव्हिलायझेशनच्या पद्धतीमध्ये एक वेगळी दिशा आणि एक वेगळं मार्गदर्शन त्यातून मिळत जातं. आता आपण जर म्हटलं की दलित साहित्य जे आहे किंवा ओबीसी साहित्य पण मूळ मराठी साहित्यात ते सामावून गेलंय असं आपल्याला वाटतं का? नाही, याची सुद्धा आपण जे महात्मा फुलेंच्या काळामध्ये जर का आपण गेलो तर त्यावेळेस मराठी ग्रंथकार सभा होती आणि महात्मा फुलेंना त्यांचं निमंत्रण आलं होतं आणि तेव्हा ते निमंत्रण महात्मा फुलेंनी स्वीकारलं नव्हतं. त्यांनी त्यावेळेस टिपूंकरांना घालमोड्या असा शब्द वापरला होता की घालमोड्या लोकांचं संमेलन आहे म्हणून. तर त्यांच्या मागचे त्यांचा असा उद्देश होता की आम्ही त्या संमेलनामध्ये जर का आलो आणि त्यात जर का ब्राह्मणी रुबाब आणि ब्राह्मणीच सर्व व्यवस्था राहणार असेल तर आमचं खरंच तुम्ही ऐकून घेणार आहात का? म्हणून त्यांनी महात्मा फुलेंनी त्या याला गेले होते आणि त्यांनी जे पत्र त्यावेळेस दिलं होतं ते पत्रच आज ओबीसी साहित्य संमेलनाचा जाहीरनामा म्हणून प्रकाशित करण्यात आलं. यामागे मुख्य उद्देश काय होता की महात्मा फुले जे सांगत होते ते अतिशय भेदक आणि सत्य सांगत होते. पण महात्मा फुलेंची जी भाषा होती, कारण महात्मा फुले साधारणतः ग्रामीण भागातून येत असल्यामुळे किंवा ग्रामीण असल्यामुळे त्यांची भाषा अशुद्ध होती. त्यांचा इकार उकार ऱ्हस्व दीर्घामध्ये बऱ्याच चुका राहायच्या. तर त्यावेळेस चिपळूणकर शास्त्री
वगैरे लोकांनी ते लेखनात चुका करतात, त्यांचे उच्चार स्पष्ट नाहीत, अशा सारख्या गोष्टी बोलल्या जायच्या. पण महात्मा फुलेंनी तरी त्या स्थितीमध्ये सुद्धा जे लिखाण केलं, आज ते लिखाण अजरामर झालेलं आहे. तेव्हा महात्मा फुलेंनी हा विचार केला असता की माझी भाषा व्यंगळ आहे किंवा माझं पुढपर्यंत आज आलंच आलंच नसतं. नसतं. त्यामुळे आम्ही अशा ओबीसी लेखकांना अपील मला वाटतं करतोय या की अशा त्यांनी प्रकारच्या- लिहावं. मला वाटतं अशा प्रकारच्या संमेलनात नक्कीच एक वेगळा विचार आणि वेगळी दिशा नवीन लेखकांना मिळेल अशी आपण आशा करूया. आणि आज आपण 9:30च्या बातम्यात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्स.